शनी नक्षत्र परिवर्तनाचे प्रत्येक राशीसाठी प्रभाव जाणून घ्या सविस्तर। मेष राशीसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन बुधाच्या नक्षत्रातून होत आहे। बुध मेष राशीसाठी तृतीय आणि षष्ठ भावचे स्वामी होतात, तर येथे संघर्ष वाढतात। पण मेष राशीसाठी बुध नोकरीचा पण कारक बनतो आणि शनी कर्माचा कारक असून मेष राशीसाठी दशम म्हणजे कर्मभावाचे स्वामी पण बनतात। तर नोकरी आणि व्यवसायात या विषयांचा विचार अवश्य करावा। एक कर्माचे कारक ग्रह नोकरीच्या ग्रहाच्या नक्षत्रातून गोचर करत आहे, तर जॉबमध्ये बदल होताना दिसत आहे। कारण मेष राशीसाठी बुध परिवर्तनचा पण कारक होतो। शनी परिवर्तनाच्या नक्षत्रात जात आहे आणि स्वतः पण परिवर्तन कारक आहे, कारण मेष राशीसाठी 7.5 काळ सुरू आहे। 7.5 हा काळ परिवर्तन आणणारा प्रमुख काळ असतोच आणि ज्याच्या जीवनात दुसऱ्या वेळची 7.5 चालू असेल तर कामाच्या मोठ्या बदलाची शक्यताही सर्वात जास्त राहील। आतापर्यंत परीक्षण केलेल्या बऱ्याच कुंडलींचा अनुभव सांगते की शनी जेव्हा दुसऱ्या वेळेच्या 7.5 काळासाठी येतात तेव्हा नोकरीत आणि जीवनात खूप मोठे बदल पण घडवतात। खूप लोक नोकरी सोडून व्यवसायाकडे वळतात किंवा पूर्णपणे सेक्टरच बदलून घेतात। व्यवसाय असेल तर बंद करण्याची पण वेळ येते आणि नाईलाजाने नोकरीकडे जावे लागते। यात सर्व प्रकारे संघर्ष देखील वाढतो, कर्ज स्थिती झालेली असते, पारिवारिक समस्या निर्माण होतात, चूक नसताना पण चुकीचं ठरवलं जातं, विनाकारण नातेवाईक पण विरोधी बनतात, नियोजन आणि इन्व्हेस्टमेंट केलेली कामे पण रखडत राहतात। तर मेष राशीने अशा या परिस्थितीसाठी तयार राहणं देखील योग्य राहील। 1 वर्षात अशी स्थिती निर्माण होऊ शकते, कारण ज्योतिष हा घाबरवण्याचा विषय नाही तर सावधगिरी ठेवण्याचा विषय आहे, नियोजन करण्याचा आणि बचाव करण्याचा विषय आहे आणि चांगल्या वेळेत जास्तीत जास्त लाभ फायदा कसा घेता येईल यासाठी देखील खरा उपयोग होत असतो। कुठलाही ज्योतिषी तुमच्या नशिबात नाही ते आणून देऊ शकत नाही, तर जे आहे त्याचं नियोजन किती चांगलं करता येईल याचं मार्गदर्शन नक्कीच करू शकतो। तर मेष राशीसाठी येथे एक चांगली गोष्ट अशी आहे की जे आयात निर्यात व्यवसाय करतात त्यांच्यासाठी उत्तम स्थिती निर्माण होते। परदेश गमनासाठी ही योग्य कारक आहे। हेल्थ विषयी नक्कीच काळजी घ्यावी। तुमचे अनपेक्षित आणि अनावश्यक खर्च पण वाढणार आहे। भावनांवर देखील नियंत्रण ठेवावे, कारण वादविवाद आणि संघर्ष होण्याची देखील शक्यता आहे। बॉस आणि कामाच्या ठिकाणी पेन्शन्स विनम्रता ठेवूनच काम करावे। या सर्व विषयांची मात्र नीट काळजी घ्यावी। राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा। वृषभ राशीसाठी शनी नक्षत्र परिवर्तन शुभ फलदायी होईल। शनी तर वृषभ राशीसाठी नैसर्गिक योग कारक आहेच, भाग्य आणि कर्माचे स्वामी आहेत आणि बुधाच्या नक्षत्रात जात आहेत। बुध धनस्थान आणि पंचम स्थानाचे स्वामी होतात। धन, परिवार आणि संतती शिक्षण स्थानचे स्वामी। राशी स्वामी शुक्र मित्र, तर राशी स्वामी पण मित्र आणि ज्याच्या नक्षत्रात जात आहे तो पण मित्र आणि लाभ भावातून गोचरत आहे, म्हणजे इच्छापूर्ती, लाभ, मित्र, सहकारी, अधिकारी वर्गाच्या कारक भावातून गोचर होत आहे। जे लोक पब्लिक सेक्टरची कामे घेतात, समाजकार्य करतात, प्रशासकीय कार्यक्षेत्रांमध्ये आहेत, या सर्व लोकांसाठी हे गोचर शुभ फलदायी होत आहे। जमीन, तेल, जल, वाहतूक संबंधित कामात यश राहील। एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जाण्याचे योग बनतील, पण नकारात्मक काय होईल तर चिडचिड वाढू शकते, इमोशनलपणा येईल। काही लाभ आपल्याला अपेक्षित असतील तर त्या प्रमाणात ते मिळवण्यात तुम्हाला अपयश येईल, त्यामुळे तुम्हाला थोडं वाईट वाटेल। साधनेसाठी तर हा काळ खूपच चांगला मानला जातो। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। मिथुन राशीसाठी शनी हा दशम भावातून गोचर करत आहे आणि आता आपल्या राशीच्या स्वामीच्या नक्षत्रातून हा गोचर करत आहे। दशम भावात गोचर होत आहे तर कामामध्ये देखील काही बदल करणारच आहेत। तर मिथुन राशीसाठी काम धंद्यांमध्ये बदल आणि त्याचबरोबर घर किंवा राहण्याची देखील जागा बदल पण होऊ शकते। जे परिणाम आणि बदल असणार आहे ते चांगलेच बदल असणार आहे। वेळात पण दृष्टियोग झाल्याने परदेश व्यापार आणि परदेश गमन यांचा देखील तुमच्या योग बनतो आहे। येथे वैवाहिक जीवन, मॅरेज, अफेअर, पार्टनरशिप व्यवहारांमध्ये तुम्हाला मात्र समस्या येऊ शकतात।
चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कर्क राशीसाठी शनी गोचर नवम भावातून होत आहे, म्हणजे मानसिक ताण स्थिती, संघर्ष कमी होत जाईल. कार्यक्षेत्रातील व्यवसायातील अडथळे दूर होतील, प्रगतीचे मार्ग उघडतील, लाभस्थिती निर्माण होईल. पण येथे नवीन प्लॅननुसार तुम्हाला काम करावं लागेल. पार्टनरशिपमध्ये खंड पडेल, लांब प्रवास योग होतील. मात्र भावंडात मतभेद स्थिती होऊ शकते. शत्रुनाश होईल, संघर्ष कमी होईल, कोर्ट केसचे निर्णय लागतील. मागच्या 2-2.5 वर्षांच्या काळापेक्षा स्थितीत बरीच सुधारणा होताना दिसेल. बुधाच्या नक्षत्रामधून शनीचे गोचर आणि बुधव्ययश आणि तृतीयश आहे, यामुळे प्रवास योग जास्त प्रमाणात होणार आहे. परदेश गमनाचे देखील योग स्थिती तुमच्या कुंडलीत तयार होत आहे. मात्र तुमचे अनावश्यक खर्च वाढतील. मेडिकली उपायांसाठी खर्च होऊ शकतो. कम्युनिकेशन मात्र वाढणार आहे आणि नवीन जॉबची देखील तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे. सिंह राशीसाठी शनीचा पनौती काळ चालू आहे. शनी अष्टम भावातून गोचर करतील. अष्टम भाव गोचर हे शुभ मानलं जात नाही. मनात भीती निर्माण करतं, तणाव स्थिती निर्माण होते, जातक घाबरून राहतात. नोकरी व्यवसायात धरसोड होईल, टर्मिनेटची शक्यता आहे. काम बदलेल, ट्रान्सफर होईल, व्यवसायात मंदपणा, अडथळे येतील. चुकीच्या इन्व्हेस्टमेंटमुळे नुकसान देखील होऊ शकतं, धोका होऊ शकतं. निर्णय विचारपूर्वक घ्यावे, अन्यथा आपले धन, पैसा हा लॉस होऊ शकतो. सहसा उधार कोणाला देऊ नये. मग आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईक असले तरी देखील तुमची फसवणूक होऊ शकते. शिक्षणात पण खूप मेहनत तुम्हाला करावी लागेल. स्पर्धा वाढेल, संतती योग स्थिती, अडथळे संभवतील. या काळात अधिक धार्मिक होऊन चला असा संदेश देखील तुम्हाला देईल. येथे शनी रवीचा मित्र नसल्याने सिंहाला पनौती संघर्षमय होते. बुध येथे लाभ आणि धनस्वामी असल्याने धनलाभ स्थिती निर्माण होते. मित्रवर्ग सहकार्य लाभून फायदा देखील तुम्हाला होणार आहे. आता कन्या राशीसाठी शनी सप्तम भावातून गोचर करणार. शनीच्या स्वामीचा मित्र आहे. राशी स्वामीच्या नक्षत्रामधून गोचर करणार. शनी आकारक पण नाही आहे. केंद्रस्थानातून गोचर करणार आहे. स्वभावात चांगल्या स्थितीत येईल. व्यवसाय बिझनेससाठी चांगल्या देखील तुम्हाला स्थिती मिळतील. पण शनीची राशीवर दृष्टी शारीरिक दृष्ट्या मात्र त्रासदायक होईल. कर्ज स्थिती वाढेल. अनावश्यक इन्व्हेस्टमेंट टाळावी, अन्यथा कर्ज स्थितीमध्ये फसवणूक होऊ शकते. रिअल इस्टेट संबंधित कामात यश येईल. प्रॉपर्टी संबंधित लाभ योग आहेत. ट्रान्सफरमुळे घर, जागा बदल होण्याची शक्यता आहे. नवम स्थानात दृष्टियोग होत आहे. यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक होऊन चला. स्थिती चांगली राहील आणि तुमच्यासाठी देखील चांगली निर्माण होईल. तुळ राशीसाठी शनीचं गोचर षष्ठ भावातून होऊन शुभ स्थितीत राहणार आहे. 3, 6, 10, 11 शनी गोचर राशीपासून शुभ मानलं जातं. शनीची दृष्टी ज्या भावावर होते तो नष्ट करतात. अष्टम भावावर दृष्टी करून शत्रू नाश करतील. गुप्त शत्रू रोग नष्ट करतील. 12व्या भावात दृष्ट शत्रू, रोग आणि खर्च कमी होतील. नोकरी संबंधित विषयात योगस्थिती निर्माण होईल. परदेशात कामं होतील. 10व्या दृष्टी तृतीय स्थानी प्रभावित करेल, त्यामुळे गौडदौड होईल. व्यापार व्यवसायात लाभ आहे असा विचार ज्यात कम्युनिकेशन जास्त आहे, धनवृद्धी होणार आहे. खर्च कमी होतील. जे लोक असे काम करतात ज्यात कॉम्पिटिशन जास्त आहे त्यांच्यासाठी चांगले रिझल्ट येतील. जुने केस, वादविवाद असतील तर ते सुटणार आहे. तुळ राशीसाठी हे गोचर एकंदरीत शुभ स्थितीत जास्त प्रभावित करणार आहे. वृश्चिक राशीसाठी शनीचं गोचर पंचम भावातून होत आहे. त्यामुळे होणारा संघर्ष कमी होईल. चिंता, संशय नष्ट होतील. प्रॉपर्टी, वास्तू संबंधित अडथळे दूर होतील. घरात शांतता स्थिती निर्माण होईल. कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात येत असलेले अडथळे देखील दूर होणार आहे. कामे मार्गी लागतील. पण धनस्थितीत खूप सुधारणा होईल असं देखील काही सांगू शकत नाही, कारण धन आणि लाभ भावावर दृष्टी योग करत आहे. पण पनौती काळ संपल्याने कामे मार्गी लागतील. म्हणूनच आळशीपणा करू नका, दुर्लक्ष करू नका, नुकसान होईल. कारण शनीचे 5वे गोचर पण खूप शुभ परिणाम देत नाही. त्याला पंचक शनी असं देखील म्हणतात. राहत मिळेल पण तुमची लॉटरी मात्र लागणार नाही. आता धनुराशीसाठी शनीचे चतुर्थ स्थानातून गोचर होत आहे. त्यामुळे धनुराशीला पनौतीचा काळ देखील चालू आहे. मनाच्या घरात शनीचा प्रवेश म्हणजे मनाला अशांतता, चिंता होईलच. घरात वातावरणात बिघाड होईल. आईला त्रास, प्रॉपर्टी, इस्टेट संबंधित कामात अडचणी येतील. कामाचा ताण वाढेल, कामाचा व्याप वाढेल, पण अपेक्षित मोबदला आणि यश येणार नाही. काही लोकांना कामाबद्दल पण होताना दिसणार आहे. नोकरी, डिपार्टमेंट चेंज होतील, ट्रान्सफर अशा सर्व गोष्टी होऊ शकतात.
कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी लोकांकडून दबाव आणि अडचणी पण होऊ शकतात. तुमचा आळशीपणा वाढेल, चिंता वाटेल, त्यामुळे कार्य करण्याची तुमची इच्छाच मात्र होणार नाही. आता आहे मकर रास. मकर राशीसाठी शनीचं गोचर तृतीय स्थानातून आणि शुभ स्थानातून होत आहे. शनीच्या मीन गोचरमुळे तिसऱ्या म्हणजेच उपचय भावातून गोचर शनीच शुभ होतं. जे लोक इंडिपेंडन्स कार्यक्षेत्रात आहे, लॉयर, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट असतील, कन्सल्टंट, मीडिया अशा क्षेत्रातील लोकांना लाभ आणि प्रसिद्धी पण मिळणार आहे. 9व्या आणि 12व्या स्थानात दृष्टीमुळे तुम्हाला लांबचे प्रवास, तीर्थयात्रा, परदेशगमन स्थिती देखील येणार आहे. काम आणि मेहनत करण्याची तुमची इच्छा होईल, त्यामुळे प्रगती पण त्याचप्रमाणे होत जाईल. उत्तम आहे, आपण नक्कीच मेहनत करा, सफल व्हाल आणि शनिदेवाची साडेसाठी जे शिकवते ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवून वागा. कुंभ रास. कुंभ राशीसाठी शनीचे गोचर दुसऱ्या स्थानातून होईल. कुंभ राशीसाठी शनी साडेसातीचा तिसरा चरण चालू राहील. या तिसऱ्या चरणामध्ये शनी चांगले रिझल्ट देतात. मनात काम करण्याची इच्छा निर्माण होईल. तुमच्या मनात जे गोंधळ आणि विचार असतात ते दूर होईल, कारण राशीवरून संचरण करणारा शनी हा अनावश्यक काळजी आणि भीती निर्माण करणारा असतो, हे लक्षात ठेवा. तर ते सर्व कमी होईल. नोकरीमध्ये परिवर्तन किंवा ट्रान्सफर योग बनतील. राशीचा स्वामी हा धनस्थानातून गोचर करत असल्यामुळे धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल, पण त्यात खूप अपेक्षा करणं योग्य असणार नाही, कारण साडेसाती पूर्णपणे संपली नाही आहे. पण डोक्यावरचा ताण तुमच्या नक्कीच कमी होईल. अष्टम स्थानी दृष्टीयोग केल्याने गुप्त शत्रू नाश होतील. जे लोक अदृश्य स्वरूपात त्रास देत असतील त्यांचा त्रास देखील कमी होईल. भय, चिंता हे नष्ट होईल. लाभावर दृष्टीमुळे राशीस्वामी लाभ पण आपणास काही प्रमाणात नक्कीच देतील. चतुर्थ स्थानावर दृष्टीमुळे घरात काही प्रमाणात मतभेद याची स्थिती देखील निर्माण होऊ शकते. मीन रास. या राशीसाठी शनीचं गोचर राशीवरूनच होत आहे. राशीसाठी साडेसातीचा दुसरा म्हणजेच मध्य चरण सुरू आहे. शनी राशीवर म्हणजे मनावर येऊन बसल्याने मनात गोंधळ निर्माण करतात. शनी मंद ग्रह असल्याने सर्व स्लो डाऊन करतात, त्यामुळे डोक्यात अनावश्यक विचार होत राहतील. तुमची चिंता वाढेल, मानसिक तणाव स्थिती निर्माण होईल. कुठेही काम करायला जाल तरी देखील तुमची द्विधा मनस्थिती ही निर्माण होणार आहे. करू की नको करू किंवा कसं करू. साडेसातीत शनी 12व्या स्थानात म्हणजे खर्च, आजार आणि संघर्ष स्थानाचे स्वामी असून प्रथम स्थानात येत आहे, म्हणजे हे सर्व घेऊन शरीरावर आहे. अनावश्यक होणारे खर्च आपणास अडचणीत आणतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. कुठल्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. संघर्ष टाळा. दशमात दृष्टीमुळे छत्रभंग योग होईल. कार्यक्षेत्रात अडथळे निर्माण होतील. नोकरी सुटणे किंवा व्यवसाय बंद होणे अशी स्थिती देखील निर्माण होऊ शकते. अनावश्यक ट्रान्सफर पण होऊ शकतं, त्यामुळे जॉब आणि व्यवसायासाठी नेहमी सतर्क राहा. दुसरा ऑप्शन नेहमीच तयार ठेवा. नवीन इन्व्हेस्टमेंट टाळावी किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट ही विचारपूर्वक करावी. गोचर फल कसे पाहाल, तर हे झालं सामान्यपणे राशीनुसार शनी नक्षत्र परिवर्तनाची फलं. पण या जगात एका राशीचे करोडो लोक असणार आहे, मग सर्वांना सारखाच प्रभाव राहील का, तर आहे उत्तर नाही. प्रत्येक कुंडलीत शनीची आणि बुधाची स्थिती निर्भर करेल. त्या कुंडलीतील शनी आजचं गोचर हे कसं फलित होईल ते आता आपण जाणून घेऊया. त्याचबद्दल शनिकारक आहे आणि अकारक आहे, शुभ आहे आणि अशुभ आहे, उच्चीचा आहे आणि नीचेचा पण आहे ते पहा. चालू स्थितीमध्ये कुठल्या ग्रहाची महादशा चालू आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण साडेसातीतील तिन्ही प्रकारचे त्रास होतात, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक. जर कुंडलीत शुभ आणि बलवान ग्रहांची महादशा चालू असेल तर आर्थिक आणि शारीरिक स्थितीचा त्रास होणार नाही किंवा होऊही शकतो. राशी गोचर पाहताना जन्मलग्न कुंडली गोचर पण नक्कीच आपण पाहू शकतो, कारण हा शनी कुंडलीतील कोणत्या स्थानातून कोणत्या स्थानात गोचर करत आहे हे आपल्याला कळतं. आता याप्रमाणे सामान्यपणे आपल्या राशीनुसार प्रभाव होत असलेला नक्कीच सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.